गेले काय पता कमे काय करू राहिली? बरं झालं बाई ताई आल्या तुम्ही. भांडे लावले का तू? हो भांडे लावले घासून झाले. कचरा का बरं असं दाराशी ठेवला? ताई आपल्याला नवीन घ्यायला लागतो भांडेच नाही लागत आहो इथं. अगं नीट लाव ना, हे थोडंसं असं वळून घे ना इकडचं. वळवले हा मी काय म्हणते का हो ताई हा धुतले कपडे. हा धुवून चालले, पाणी सोडलंय आता, थोडं पाणी येईल ना अजून. पाणी मोटर चालू केली आहे मी. आणि ते मामाजी कुठे गेले? असेल कुठेतरी काय. बाई ताई तुम्हाला सांगू का मी लय वैतागून गेले बाई ताईच्या आवाजाला बरं का. आता जेवण केलं आणि एवढ्या जोरात ते करत होते आणि ते तर ते आणि माहिती का ते अंडर पॅन्टीवरच राहतात ना ताई ते. पण मग आता काय करायचं, आपल्या माणसानं समजायला पाहिजे आणि आपल्या माणसांपेक्षा त्या म्हाताऱ्याला समजायला पाहिजे का आपण या घरात 2-2 सुना आहे, त्यांच्या समोर आपण असं जावा का यावा का. आता तुम्ही माहिती का मी एकटी जर घरात राहील तर मला एवढं कस तरी होऊन जातं ते. कुठं आपल्याला घरातले काम आवरायला लागतं ते मध्ये 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 करत राहतात आणि ते अंडर पॅन्टीवरच मी काय म्हणते आता आपण आहे ना असं डोळे झाकून घ्यायचे शेवटी. कशाला डोळे मग काम कसे करायचे? आता काय काम करायचे मला आहे ना कोणी हे पाहुणं राहून आलं का काय झालं? किती विचित्र वाटतं बरं तुम्ही सांगा का बस. हा झाला का स्वयंपाक? सुनबाई अहो आता तुम्ही गेले ना ते दूध पिऊन, गरम दूध करेल होते दूध पिऊन गेले ना तुम्ही मला इतक्या. दूध पिऊन किती टाइम झाला? तू तर म्हणे जेवायला दिलं. नाही अहो जेवायला दूध गेलो. दूध पिलं ते ना माहितीये का दूध पिऊन गेले होते मला म्हणे मी ताट वाढलं होतं. ते जेवायला अहो तुम्ही ते दूध पिलं किती जरा ढेकरं देत होते मामाजी. बरं मी काय म्हणते, तुम्ही कपडे घालून या ना नीट. अहो सारखं वाच घेऊन राहिला. हात पाय घ्यायचं नाही ना. मग घासायचे ना नीट. आता कोण घेशील? कोण कशी आपल्याला देवाने हात दिले ना. हात पुरत का माग पुढं? अहो काय मामा, निदान तुम्ही ना घरात 2-2 सुना आहे तसं तरी वावरत जा. आता मग मी काय मोकळा येऊन बसतोय का? कपडे घालेलेच आहे ना. पण चांगलं काय वाटतं का कपडे मामाजी घालेल ते? आणि काय अवतार. ए बाई जाऊ दे, दी का जेवायला वय वाढून दे, टोपला आणून भाजी आणते. ये मी पोरे गेले बाई, ना, दूध माय तुम्हीच पोरे द्या. मी माय नाही. पोरे सोयीचे नाही. हा त्याचं लक्ष नाही बापा हो. पोरांनी काय केलं? जेव्हा तुमची इज्जत घालील ना मी हा गावात जाऊन हा मग तेव्हा कळेल तुम्हाला. काय आमची हा. इज्जत घाली होती असं. हा आता काय बाकी राहिली का? काय प्यायला हा? दुसरे काय नाही नुसते हाडा 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 हाडा. म्हणून म्हटलं आता काय बाकी राहील. काय मामाजी तुम्हाला ओ खायला बाई. सकाळी माहिती का बिना म्हणजे तुम्ही दुधात पाणी नाही टाकू देत, कोरा चहा पिता. हा दुसरी गोष्ट आता गडीभर झाले तुम्ही दूध पिऊन गेले मस्त जोर जोर ढेकरं देत होते आणि आता म्हणता तुम्ही खाय प्यायला देत आता नाही. म्हातारपणात मी पहिले कष्ट करेले. आता तुम्ही मला काय पोटभर खायला देता का? अहो काय बोलता मामा, त्या बा टोपलं भरेले अजून. ते टोपलं आण का ते तुम्हाला- टोपलं आण का ते इकडं. टोपलं तुम्हाला- तुम्ही ऐ, एवढे- आण बरं ते टोपलं पोळ्या मला दाखवू दे ना. नाही तुम्ही, हा हा. आम्हाला नाही दे, आम्हाला केवढं खायला लागतंय काय. हा. हा अहो काय बोला त्या. मी काय म्हणते आपलं आधी ना आपण राहणे मानानं आपलं हे सुधरा बरं. त्या बाय आता आणि असं ना खरं खरं करत नको ते किचन मध्ये इथे स्वयंपाक खोलीत नका येत जाऊ. हे काय तमाशा रोज. तुम्ही ना बाहेर जेवायला बसा तिथं ताट आणून देत जाईल आम्ही. उद्यापासून म्हाताऱ्याला नुसतं बाहेर माहिती दे. का, पाणी आपण आता गरम पाणी आंघोळीला देतो ना नुसतं पाणी एखाद्याच्या तरी अंगात मागे साबण दिला का? अंगात साबण. साबण दिलं तुमचं का? साबण या काय ठेवले. तुमचं साबण अहो, बाजूला- काय बोला फक्त त्या. जरा साबण मला नाही. गवसात सुद्धा नाही साबण माहिती का? काय गवसात नाही. 4 दिवसानं 5 दिवसानं आंघोळी पाणी देते. अहो, मामाच्या आता किराण्यामध्ये तुमचं साबण आणून दिलं होतं आमचं साबण संपून बी गेलं तरी तुमचं साबणचा पण तपच आहे. तुमच्या अंगाचे साबण आहे का बघ? मोरीत फेस मावत नाही. हा? आणि मला साबण नाही अंगाला. ओ आम्ही जे वापरतो तेच साबण देतो. एवढंच का ते हे तुमचं चालत म्हणून तुमचं साबण बाहेर उजला ठेवले. आपण मग ते लावत बी नाही ना ताई तसंच साबण येते. मला सगळं बाहेर ठेवा आता तुम्ही. हा मग तुम्हाला बाद धू का ठेवून. म्हणजे मी फुकट कामावलं केवढं इष्ट आहे. अहो आम्ही त्या बाबतीत म्हणतच नाही ना. आपण घरात 2-2 सुना आहे, आपण कसं राहावा. हा आपली पोर राहिली असती तर आपण असं वावरला असतो का, असं वागला असतो मला का. पहिल्यापासून सवय कपडे असे राहायची. अहो तवाशी सवय वेगळी, आता घरात सुना आले. आता बाय बायको तेव्हा मी असं राहायचो. मग बायको होती ना, आता बायको आहे का. पण मग मी तुम्हाला काही म्हणतोय का? काही म्हणतोय का तुम्हाला? मग म्हणत नाही तर हाच तो वैताग आहे ना. म्हणून म्हटलं जेवायला द्यायचा. आता किती काही जेवण द्यावं खाणं बाई यायला. काय खाता हे पा बरं ताई हे पा मी स्वयंपाक करेल का नाही पा ते म्हणतात की जेवणच देत नाही या जेवणच पोळ्या देत काय आम्ही नाही. एकट्या करतो का? रात्रीच्या भाकरी ठेवल्या. अहो बाई त्या आता पोळ्या- सकाळी पोळ्या केल्या कडक ना. पोळ्या घ्या पा बरं एकदा तुम्ही. बाई. आंबूस वास येतो हे काय? आंबूस वास येतो म्हणे. बाई या किती कळतं म्हाताऱ्याच्या म्हातारला बायका. काय करा. अन्नाचा वास घेता तुम्ही खुशाल. हा अहो लोकांना ते सुद्धा मिळत नाही. हा काय बोला त्या तुम्ही मामा. मी तर- मामाजी मला एक सांगा तुम्हाला आम्हाला वागवायचं नाही का कोण तुम्हाला म्हणलं तुम्हाला? कोण नाही म्हणलं वागवायला? हा? तुमचे नवरे वागित तुम्हाला. वागवतात ना मग तुम्ही काऊन रिकामे आमच्या संसारामध्ये येडी घालून राहिले काय येडा घालून घालून राहिले. संसारात? मग
काय केलं तुम्हाला पोटभर खायलंय प्यायलंय तुम्ही म्हणता मला आंघोळीला तुम्ही साबण असा देत नाही. आपदावड्यासारखा काबरा बनत्या. तुमच्या नवऱ्याला काल बोललं मटण आलं रे तिथे मटण खायला नाही हा. आणि तुम्ही गुबू बाबडे किती अहो मामा असं काय बोलत रविवारी एवढं 1 आता किलो मटण खाऊ मटण. का? तुमचे पुढचे 2 दात पडले मामाजी. अगं रविवारी 1 किलो मटण आणलं आणि यांनाच पहिले ताट भरून दिलं. हा नुसतं खोटं बोलत बाई माणूस. काय करावं काय माहिती बाई. तुमच्या याच्या मनात काय चालतं काय कळतच तुमचे नाही. नवरे येऊ द्या मग पाहतो तुमचं ए बाई ओ जा तुम्ही नंतरच जेवा वा. ते आले का त्यांच्या बरोबरच वाढून देते. आम्हाला काही शिळं पाकळ. शिवाय का मामाजी यायला सांगून द्या बरं ताई तुम्ही पहिले, नाही तर मग तुमच्या देराला सांगून द्या. मी तर नाही राहिलं बरं बाई, मला नाही सहन होणार आहे असं. ए बाई मरू दे जाऊ दे ग बस. गब्बस म्हणे जाऊ दे मरू दे. तुम्हाला पाहतो जाते येऊ द्या. कोणता माणूस आफा अंडरपॅन्टीवर सुनाय समोर हिंडणारा. त्या बाय पाहिजे तारा त्या बाय. बाई लाज वाटायला लागली मला आता तर. बाई मला तुम्हाला लाज असं झालं, पण मला माहिती आहे का त्या घरात काम बी करायचं म्हणलं की कस तरी होऊन जातं एक बरं काम बाई कर ताई. मरू दे ओय तू शिराय आणि सुपडा भर मी ते कपडे आवरून घेते तेवढे ते पसारा. जाऊ दे मरू दे. मी आज तर तुमच्या देराला बोलणारच आहे बरं बाई ताई. बोल बाई आल्यावर मी काय सांगू आता मग मी काय बोलू शकत आपल्याकडून नाही नाही. सहन ते. हो एक काम कर मी बाहेर भाऊजी आले जेवायला दे. आले का? हा ते कचरा आण माझ्याकडं दे इकडं. मी टाके दे त्यांना दे वाढून. अन्न जेवलं का नाही? हे पाय कसं भरली. हो ते काही काही भरला होता मी. अन्न नाही जेवले बाई तुमचे. का बरं? ते तिला विचारा आता मी चालले बाहेर. ती सांगेल तुम्हाला काय सांगायचं. मरू दे माझ्या डोक्याला ताण. अण्णाला वाढून दिलं होतं. मग अण्णाने काय केलं म्हणे नाही मला दूध दे म्हणे. दूध दिसलं हिच्यावर चुल्यावर गरम गरम. घ्या तसं दूध काय? मग दूध दिलं तर अण्णा माहिती का 2 ग्लास दूध पेलं आणि हा करत होते. आता 1 घंटा झाला दूध पिऊन गेले त्या. आणि मग परत आले म्हणतात तुम्ही वाढून देत नाही, तुम्ही साबण देत नाही आंघोळीला, असे खाजवत होते पूर्ण त्या अंगाची कणा उठ राहिला अरे त्याच्या. तू आंघोळला पाणी देत नाही अन्नाला अहो ते गरम पाणी आंघोळीला. साबण पाठ घासून द्यायची आता अन्नाची. किराणा भरला ते साबण नाही आणले आपण महिन्याचे 4 साबण आणतो ना त्याचे महिन्याचे. तेव्हा वापरता का? कधी साबण लावलं त्या आंघोळीला अंगाला? मग आम्ही अंग बी घासून द्यायचं का द्यायचं? अन का हो मी तर घरात राहते, त्या ताई बाहेर काम करतात, त्या काय एखाद्या वेळेस घरात राहतात. आणि ते अंडरपॅन्टवर किती दिवस हिंडणार आहे ते तुम्हाला चांगलं सांगते मी. ते अंडरपॅन्टवर आले ना तुम्ही लय भांडणं करीन. आता तुम्हाला चांगलं सांगू राहिले अरे माकून सहनच होत नाही ते. त्याला तर लांब पॅन्ट न्यायचा कटाळ येतोय. तिच्या वेळेला बसता सुनवारी वाढून देती. हा कसं वाटतं ते? बरं मी काय म्हणतो, मी त्याला समजू सांगतो दर्शक. काय समजून सांगता? कचकतो त्याला दर्शक. अहो आणि ते तर ते मला एक सांगा तेल जेवायला बरोबर टायमावर आहे. हा आंघोळीला साबण आहे, डोक्याला तेल आहे, रोज कपडे धुवायले. हा तेल काय कमी करतो आम्ही? नाही, कमी तर नाही, पण त्याला ना त्याला का दूध पिऊन कुस्ते खेळायचं का काय करायचं का मला ते कळत नाही. म्हणजे तुम्ही सुना अशा कशा सुनाय म्हणे तुम्ही आंघोळीला पाणी देत नाही, वेळेवर जेवण देत नाही, पोरायला मटण सांगितलं मटण नाही आणत म्हणे ते. अरे मटण गुतलं होतं एक दिवस नाड्यामध्ये खांडा माहिती का? आणि दात कशाने पडेल? मटण खाऊ खाऊच पडेल ना. एक दिवस ते केलं तर चपडू पिऊन आलं जाऊ मटण खांड गेलं मटण खांड गुतवून नाही त्यांना. नाही बाई, मला लय वैताग आलाय बरं. मागून सहनच होत नाही. जेवण बी करतील हप असा आवाज देता की कोण नळट दाबलेस का त्याचं? हा बरं जाऊ दे. मी ना मी त्याला समजू सांगतो ना. आपण बसलं ना एखाद्या वेळेस त्या पलंगावर जाऊन बसा, ते येऊन आपल्या बाजूला बसतात. आणि काम नाही का तुम्हाला? हा खा मा भरुशावर खा इथं. ही कोणती पद्धत तुमची नाही, बोलायची? नाही, ते ना पहिले त्याला लय कमी येईल त्याच्या काळामध्ये. मग कमवेला असेल आम्हाला टोमणं कशाला देता तुम्ही? आम्ही करून नाही घालत का तुम्हाला? नाही घालते ना घालते ना. मग तुझ्या तर लयच होईल. तू 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 आहे म्हणून तो मात्र जागलाय. तू नसते ना तिच्या मोठीच्या बरोबर तो मात्र कधी वर गेला असता. नाही बाई आपल्याकडून नाही सहन होणार. बरं बरं मी जातो. तुम्ही म्हाताऱ्याला समजून सांगा पहिले. बरं बरं पहिले त्या म्हातारीच्या अंडरपॅन्ट बदला. चांगलं सांगते मी तुम्हाला. अरे ऐकलं ना. नाही तुम्ही जायला निघून बाहेर आलं. अगं नको ना तुला सांगतो ना. तू खरी मला महत्वाची मात्र नाही महत्वाचा. हा तेच म्हणलं. तू खरी भाग्यलक्ष्मी माझी. या लवकर वाढून देते मी. काजल ए काजल काय हो काय करते मध्ये? काय नाही ते कपडे आवरीत होते. काय थकली एवढी? कुठे थकली घरामध्ये राहिले हो. तिकडे बसलेली होती जरा हवेशीर. परत आले म्हटलं या आवरायचं राहिलं मग आले निघून. हा का? हा कार गरमट राहिला गरमट तर गरम आता हे बाई गरम होतं तर गरम होते म्हणे गरमाट नाही होते. काय म्हणताय? काय नाही पावरायला वायरीला टाकल्या सगळ्या. एक दिवस नाही संध्याकाळी करायला आली काम. हे पूर्ण आहे ना व्यवस्थित बांधून घ्यावं लागेल. कधी आता ते पाऊस चाल झाल्यावर का? रात्री तू मला मदत कर ना. तुला तर लगेच झोपला दिवस बुडला का? हा घरातलं बी करा बाहेरचं बी करा तुमच्या बापाचं बी करा
काय ते बापाच करते म्हणजे बापाच करते उपकार करते काय अहो, ते उपकार नाही करत आहे. करायला तर काय नाही पण बाप तुमचं नाही ना तेव्हा ते त्यांच्या भानगडी चालू होत्या मागा. कोणाची भानगडी चालू होत्या अहो कमळीच्या आणि भाऊजींच्या का बरं ते मामांवरूनच झालं वाटतं काहीतरी. मामानं झालं म्हणजे काहीतरी म्हणजे आता मागाशी सकाळी मामा आले, आधी चहा झाला, नंतर दुधाचा ग्लास झाला, आता जेवायचं तर तुम्ही म्हणे शिळ्याच पोळ्या दिल्या आणि एवढं टोपल्याभर पोळ्या केल्या आता सकाळी. आणि म्हणे हे अशा रात्रीच्या पोळ्या देतात आणि सारखं त्या खाजी ते अंग आणि त्या अंडरपॅन्ट ते एवढी काय पॅन्ट. तुम्ही पाहते का आलं त्यांच्याकडे पाहता म्हणजे ते आमच्या शेजारी येऊन बसा चुलीमध्ये चुली जवळ. मग तुम्ही डोळे तोंड दुसरीकडे करून घ्यायचं म्हातारा माणूस आहे म्हातारा माणूस झाला म्हणजे 17 प्रकारचे हे आता तुम्ही फिरणार का? आम्ही असे डोळे बसू का? हा? डोळे झाकून जायचं का बाई माणसानी घरामध्ये? म्हातारा काम माणूस आहे. आहे, काय म्हणावं घ्या त्या अहो लाख म्हातारे माणूस आहे पण म्हातारे माणसाने घरात 2 सुना आहे. आपण कसं राहावा? ठीक आहे पॅन बी घालतो हे असे बसा त्यांच्याकडे येऊन. हे कोणची पद्धत झाली सांगा बरं? हा आम्हालाही कळतं आमच्या बापाच्या जागेवर आहे. मग? आमचा बाप राहिला का पोरी समोर असं करेल का बाप येऊ? बरं जाऊ दे काय म्हणावं घेऊ नको तू एवढं अहो मनावर घेऊ नको म्हणजे भानगडी होतील ना घरामध्ये. आणि हे काय असं आणि माझं मला कोण हांग खाजून देणार आहे नाही. हे मग सुना द्यायचं खाजून पाठी मागून जर ते काय होत असेल तर खाजून द्यायचं त्याला काय एवढं तुमचा बाप आहे ना एक सांगू का आता तुम्हाला तेवढ्या त्या लायकीचे नाही खरंच नाही. का बरं काय म्हणतो का काय वेगळं बोलतो काय काही म्हणतो का म्हणजे आता त्याच्या हे दिसत त्या हिला पण तसंच करतो कोणला असं. कमळाला हा काय असं. करतो आणि बाई असं आणि पर असं बसतो. मग पाय दाबून द्यायचे हातपाय दाबून द्यायचे डोकं दाबून द्यायचं बाई मी तुम्हाला काय सांगितलं ते करायला आम्हाला काहीच लाजा नाही वाटायच्या कारण बापाचा पण तुमचा बाप त्या मापाचा नाहीये. नाही जाऊ जाऊ बाप चांगला आमचा हा आमच्या जाऊ बापाने दे नाव ठेवलं. आता काय आहे, तुमचा बाप आहे म्हणून तुम्ही नाव नाही ठेवणार आम्हाला माहिती आहे आम्ही कसं पण आहे ना 2 सुना घरात आल्या आपलं बी थोडस चालचं. मग सुना आल्या तर काय आल्या सुना मग काय उघडं पाडा ना त्याच्या करारात उघडं म्हणजे उघडं. आता तुम्ही तुमच्या भाऊजाईचा आली घरामध्ये तुम्ही अंडरपॅन्टवर फिराल का? आता जेवढी पॅन्ट घातली ना त्यांनी मग एवढी बी राहिली तर ती पार अशी मोकळी चाकळी ना मोकळी चाकळी म्हणजे. मग अशी पार जागा आहे ना तो हा का? बस आहे उठायचं आपल्याला हे आहे का त्याच्यात? ठीक आहे गरमी माणूस म्हणतो पण मग तुम्ही अरे त्यांना हा मोठ्या पॅन्टी निघालते ते आता वयामानानं अहो जरी नाही येत घालते पण बसायची पद्धत आहे ना पर असं ती बी वर करून घ्यायची का? वर करून बसत्या? मग काय आता आयला तुम्ही खरं तू खरंच बोल राहिली का आता बी जाऊन पार असं करून घेते ना असं असं करीत बसा. अहो काय आम्हाला लाजा वाटत मांडीला आहे ना काहीतरी व्हायले काय होईल नाही असं मध्ये बी खायची देते काहीतरी काहीच होईल नाही नाही हे का? सगळं आहे मला नाही आवडते बाई आणि त्याच्यामुळे त्यांची बी बरं, एक काम भांडण करतो डॉक्टरकडे घेऊन जातो नाही तर मग. कुठेही न्या नाही तर एवढी मोठी मला चाल बरं पाहू बरं विचारू काय बांधगडी चल काय आयला भानगड तुझ्या काय आईला येऊ. अण्णा हे अण्णा अण्णा हो. उठता जेवला का नाही? काच भाऊ, तुला खाजू खाजू जाम झालंय. तुला लूज झाली का काय झाली सारखा नाही, नाही. खाली काय होते माहितीये का शिरपत नेमकं तो काय ना तुमच्या आंघोळीला वेळ पाणी देते नाही आणि साबण मागायला ना पुढे लपून ठेवते तेच कळत नाही. साबणाचं नाही हा. अण्णा तुला लई आळ सांगितले ती भांडी कुत्री जवळ नको घे जाऊ जपाय टायमाला. अरे ते आता तिला सवय लागली ती वाचवाय राहत नाही. आता तिकडे मी झोपला निडा तर तिला कधी आंघोळ झोप पाय त्यालाच राहतो बस पाय त्याला त्या कुत्रा बोले लूच नाही रे त्याच्याकडे लुच काय काय सारखा बाय सारखं कुठे खाजव ती पाठ गस होती तिने हातपाय गसती नाही. तुम्ही काय अरे का हो? तुम्ही बापाची सेवा करताय का काय हे आहे करताय? तुम्ही बोलत उभे राहिले हा? म्हणजे बोलू राहिले मी तिकून उभी राहू का? तिकून उभी राहू का मी? म्हणजे राहू का तिकून उभी मग राहिलं ना मग काय राहू झालं का? काय ऐकून या अंडरपॅन्ट आता त्याला नाही तर मोठी पॅन्ट आवडत गारमाटाना त्याच्या अंगाला ती खाजी ती मग टाईल वर राहायचं. हा हे असे झोपेल होते म्हणून मी तिकून इकडे आले तुमच्या जवळून हे तुमच्या तुमच्याला- बायका अशा बोलत राहते काय चाललंय काय घरामध्ये काय बात हा? काय तुम्हाला कळत आवराच्या कडे तुमच्या बायका हा? बरं कमी जाऊ तुला कुठं तू तेव्हा दोतण्याच जाय ना आता वय का बा दोतर नेसायचं बरं दोतर नेसलं पायात पाय गुतला दोतरामध्ये पडलं तोंडाला बिडाला मग काय करायचं? खरे खरे हा? अण्णा म्हणतोय खरे हाय ना आम्ही करायला आता एवढं तुम्हाला टायमावर खाणं पिणं करतो ते नाही करणार का? अजून हात पाय चालते तरी अजून हे काही करीना. एकीकून ते धरतील एकीकून समा भाऊची धरतील ती धोत्राची सवय लागत तोर. तो त्या दिवशी मटण केलं मटण शिजलं नव्हतं अण्णाच्या नाड्यामध्ये खांड गुतलं होतं हा अहो तुम्ही सांगा ना एकीकून समा भाऊची धरतील म्हणा एकीकून मी धरतो तुला सवय लागत तोर नेस ना म्हणा. आता काय आता म्हातारा झालं आता काय म्हातारे माणसाचं काय बारीक पोरं म्हातार म्हणून सारखं राहतं हा सांग रे शिरप्या आणि त्याला आहे ना अण्णाला दूध द्यायचं दूध
दुधाला मारा करा दुधाला. हा दूध मासे मटण. बोंबील ते मात्र आणायला चांगलं चालत आणणं जास्त दिवस जागला पाहिजे ये फक्त आपण पाहिजे. तुमच्या करता एवढं कमवून ठेवलं का करता ठेवलं? खरं 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 हा? गावात तरी कोणाच आहे का एवढं? अन्न पॅन्ट खाली जाऊन थोडी खाली वर पॅन्ट सापडू दे. अरे आकुड पेंडी पेंड त्या चाकू तुम्हाला दे. गदेडीची आऊ म्हटलं मला थोड्या आखूड लांब नाही, पेंडी ते आणा. एवढे येतात हा? एवढे येतात एवढं होतात. हा उभं राहिली होती ना बसले मागसर ती कशाला सर्कल बसले मागसर ते भाऊ तू बायको आहे ना भाऊ हम्म. सारखी बोलत राहते भाऊ. नाही तोंडच पाडणार आहे मी. मी नाही बोलत ती बोलती. काय झालं काय बा पॅन्टीला? मग झालं काय त्यांच्या पॅन्टला? हा? अहो आम्ही घरात काम करायला लागलो ना तर आम्हाला ते चांगलं नाही वाटत अहो त्या साला. अंडरपॅन्टवर काम बाजारात जर करतात. गेला ना अण्णाला परत एक डगडी पॅन्ट घेऊन ये. हा का? अशीच हा का? बका बका चटई बटाटे चटई बटाटे डगडी. बका बका नाडीच्या वाजता. नाडीच्या. मी काय म्हणते समा भाऊजी येईल धोत्र्यास सवय लावा ना तुम्ही. नाही 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 पाय अटकून पडला मग म्हातार पडणार आहे, तोंड नाही कस काय फुटणार का? इथपर्यंत धोतर तोंडा घेतं पडले ना. तर मेंदू मग? पडेल. हा, मग सवय लावा नाही तुम्हाला की आमचं बाप नसुशी आहे का वहिनी? हा, आमच्या बापनी घातली काय आमच्या मात्रेला सिरियस संपदा पाहिजे. हा मग समा भाऊजी मला एक सांगा यावेळी वाढून द्यायचं असलं की ते असे पाय लांबून नाही बसत ते बसतात असे मग आम्ही त्याच्या पुढे बसून वाढून द्यायचं का त्याला तुम्ही ना हा? तिकडे पाच जाऊ ना का इकडे तिकडे पाच जाऊ बरं असं ना लक्ष बसते ठेवी जा. होय, असं बसते रे, कसं बसायचं म्हणजे? आता कुठं काय दिसत नाही मला? दिसतंय कुठं. एक काम करा तुम्ही ना उद्यापासून तुमच्याच अहो बाप तुमच्या देखत ते असे बसले नाही तर पाय लांबून बसतात ते मग लावून बसते ना पाय आता असं बसते सगळ्याला. मी असं जेवायला बसत आहे का असं आता जेवायला वय बसता झालंय. का गुडघ्याला कळाला काय नाही का त्या? दिसत अहो शिरपत पायरे काय दिसतंय कुठं? दिसतंय भावाला. काहीच नाही. अहो, आता वेगळे बसले बाई बाई कसं लागायला समोर बाय माणसासमोर तरी लाज वाटू देत जात हा. तसं बोलताना आता काय तेच लाज हा आहे? तुमच्या जीभने बाप तसे भेटते झालेले तुम्ही हा जीवा तरी चचरायला पाहिजे नाही, बाप- भाऊ बापाला भाऊ आवडते. शेजारी. समा बाप तर चालले समा अण्णानं लय केलं आपल्या मग? घरात, लय केलं. अहो, अरे, कोणते- रात्र दिवस धावलं तुमच्या करता रात्र दिवस. सगळ्या पोरांसाठी बाप धावेल राहतो आणि उभाच राहतो तो मग असं नाही उघडं पागडं ना आमच्या अण्णानं त्यानं स्वतः अंडरपॅन्ट वापरलं पण आम्हाला लांब लांब हे पॅन्ट घातली. त्यांच्यामुळे आम्ही फुल पॅन्ट घालून राहिलो. हे ना सगळेच आईबाप आपल्या पोरांसाठी रात्रंदिवस उभे राहतात आणि कष्ट करीत ते याचा अर्थ आम्हाला असं जगदुनिया नाही दाखवली जगदुनिया. मग लोकांच्या आईबापाने काय दाखवलं हा? काय दाखवलं लोकांच्या आईबापानी मग तुमचं काय बरं काय बा पोराने मला रोज मारायला पाहिजे का? आम्ही म्हणतोच नाही बाय. ते. आम्ही नाही म्हणत आहे ते पण आपली सणा जरा राणी माणसं जरा सुधरा आमची म्हातारी मिली पण अण्णानं आम्हाला उघडं नाही पडून दिलं. हा. हा, आठवण दिली तुम्हाला. लगेच बायका करून असं आणल्या. राहिलं पाहिजे की सुनाईने इज्जत केली पाहिजे पोराला लगेच बायका करून आणले मी. हातानं लगेच बायका बायका करून करून आली. तुमच्यामुळेच पळून जायची वेळ आली त्याला लोक सासरे बनियनवर असले तर सून घरात आली तर पटकन सदरा घाली त्या मग चड्ड्या घाली बनेनवर बाहेर येत नाही या, बनेनवर तुम्हाला मी सांगतो हा. माझं जर राणी माने पहिल्यापासून तसं राहणार मी. हा. या बाय, म्हटलं तर राह. तुम्हाला खपलं तर पा आज अंडरपॅन्ट आहे उद्या लंगुटवर राहू शकतो. हा. हा, त्याचं काय हा. सांगते? उद्या लंगुटवर राहू शकतो. तुम्हीच त्याच्यानं- बाकी राहिले होते जग दुनिया कुठे चालली ते नाही पाहायचं आणि त्याच्यानंतर अजून मोकळा राहू नको सांगायचं. शकतो. मग माझं नाही, बोकडा नाही. माझं बाण गेलो ए, नालायका. मोकळा दे राहू. माझं बाण मला गेलो काय एवढे ज्ञान गेला काय? तेवढंच बाकी राहिले तो आणायचं येत होता का बोंगळा गंग्या. तो जाऊ येतो आपल्याला नाही त्याच्या येते का? डोक्यात फरक पडला तुम्हाला असं काय करायचं ते करा हा. जाऊ मोर आम्ही ना काय करणार आहे ते तिथे घुसले का ताट ठेवून देऊ आई यायच्या आधी आणि आम्ही बाहेर निघून येऊ. तुम्ही ना त्यांना एक्स्ट्रा खायचं तर पोळ्या खा, ठेवून नाही दे तर जा वाढव भाजी ठेवून म्हणजे दे. याच्या अर्थी ना आपलं मात्र त्याला नसुशी झालं हा. मरुशी झालं. बरं, बघा काय मग झालं बायका भाऊ, करा बघा. दुसऱ्या. मला घरात गेलो जेवायला त्या म्हणलं हा. आणलं टोपलं शिळ्या भाकरी त्या शिळ्या जा जाऊ कोणी दिल्या? कंचीला दिल्या, कंचीला दिल्या. हा? शिळ्या भाकरी का, ताज्या भाकरी का? आंबूस वाचे तो आंबूस थांब, हिच्या मारी त्या काय लागून टाकेल. मग यायचं बेत आहे, मारून एक टाकायचा. काम करा आम्ही जातो निघून दुसऱ्या बायका करून आणा म्हाताऱ्याची चांगली सेवा करते ती तुम्हाला तसंच तुम्हाला पाहिजे. आहे ए, जरा तोंड दिलं थोडस व्यवस्थित बोलत जा नाही, नाही, दुसऱ्या तुम्हाला- बाय करून तुम्हाला आला तसंच पाहिजे तुला दुसरा नवरा करायचा आहे का आम्हाला काय करायचं आम्ही पाहू आमचं काय करायचं मग आता ह्या पोळ्या भाऊजी तुम्ही सांगा ह्या पोळ्या नरम आहे का? कशा पोळ्या आहे आता हातात? बदलून आणले बरं का? बदलून. या दुसरे कवा त्या आता टोपल्या टाकून आणले दुसऱ्या पोळ्या बरं घरात समय टोपल्या टाकून आणले मी दुसरे काय म्हणतो आपलं बाबाचा निर्णय घे. हा. आपल्याला आहे ना बायका बदलायला लागले तर चालतील पण अन्नाचे अंडरपॅन्ट नाही बदलत. ते ऑर्डर पॅड बदलणार रे तुमच्या बायका बदली तुम्हाला या मिनिटात बायका करून आणल्या. खरी लक्ष्मी याच्यात आहे हा. याच्यामुळे आपल्याला जगदुना पाहिजे. वहिनी ते टोपलं झाक माश्या बसून राहिल्या त्याच्यावरती अहो तुम्हाला दाखवते ना तुमच्या बापाचे गुण तुम्ही काय तुम्ही लय हा? कलाकार तुम्ही आहे. बदलून कलाकार आहे आणले म्हणे बदलून आणलंय का खोटं नाही बोलणार डब्यात. हा मामा ओ मामा तुमच्या पोटी ना पोरांनी जन्म गेले ना तर खरं सांगा खरंच आहे, हा, खरंच आहे. खरं आणि खोटं करून राहिले ती मी माहितीये का तुमच्यामुळे घर सोडणार आहे आता खोट्या पण नका करू वहिनी हा याच्यामुळे जाणार आहे मी खोटेपणा कसं जा तेल मागितलं पाणी टाकून आणलं तिकडून अन्नाला काम करू. सांगा
म्हणजे मी एवढ्या इष्टिकेचा मालक असताना अण्णा ही घर सोडी दे ना हा तुला मेव नाही का पोर आहे ना आहे हा ती डवळी तुला तो मामाची पोर करून आणतो डिनर आहे जा तशी पोरगी करतात मी बी पाहिजे ना मी बी पाहिजे उद्या ना ताई मी सांगते उद्या मत या ना आंघोळ केली ना अंडर पॅन्ट माझं उद्या बरोबर अक्काडी लावते मी त्या अंडर पॅन्टला बाप हा असं समजा सण नवरे सर्व त्या हा. पण सासरा सर्व आहे ना सासरा असा कोडीचा राहिला ना तर कोणाला सण नाही होणार बरं आता एवढ्या वेळचं बसेल खायचं लागते ये ना नाही, येतं आजूबाजूला येते खाजो. काय म्हणते तुमच्या पुढे नाही काहीच मग तुमच्या पुढे काहीच नाही. अरे समा काय झालं माहिती का ए बाई जाऊ दे यांच्या पुढे ना आता खातो, अन्न खातो, झोपत काय कुठं करतो? बाहेर हा. ती कुत्री नाही का भांडी ती काय म्हणून अन्न जात देऊन झोपत ते कुत्रे लुसू होईल आणि ते कुत्रीची लूज आणायला लागली हा का हा ते मधून मधून झटका येतो वाटतं खायचं हा पण ती माझ्याशिवाय झोपतच नाही डॉक्टरकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी जेवलो का मला बिचारा तुम्हाला माहिती येतच आहे. मी इकडे झोपणार आणि ती पायथ्याला झोपणार मग असं करू बांडीला इंजेक्शन मारू आणि याला इंजेक्शन अन्न त्या दिवशी गावाला गेले ना हा. रातभर कुत्री काव 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 झोपली काव नाही. करायची हा हा झोपले असेल ना नाही अंड्याची गरम येते मग तो ना. झोपायचं लिहिणार हा? हा? तो झोपायचं लिहिणार मला नाही सवय अरे पण ती रात्रभर गागली अहो, चाटी तिथे एकदा मी पडलो तुम्ही गावाला जायला होते हा. अहो, पाय चाटायचे नुसता मग ते ओळखीत असेल हा? कुठं गेला मालक म्हणजे अहो, झोप येऊन नाही दिली ते ना बरोबर आहे. मला हा पण तुम्ही असे ना तुम्हाला अशी सवयच नाही बरं राहत. पाय चाटला तर चाटला वर सारखं चालले म्हणले ते आयला काय कुत्र जाऊ दे मुर्दे यांना काय करायचं हा? चाल त्यांचं पाहू दे तुमचं काय ठरवायचं ते ठरवा ना आम्हाला सांगा तुम्हाला काय सांगायचंय मग आता आम्हाला हाय, तुम्हाला राहायचं तर राहणे दिले का बापाच्या घरी तुमच्या हाताने नेऊन घालायचं आम्हाला आम्ही आमच्या पायाला नाही जाणार लगेच नेऊन मग तो घालायचं टीव्ही घालू. का जाऊ गावात काल नाही नाही जाऊ का मारुती नाही, देवळात नाही. मारुती देवळात जाऊ का नाही नाही दादा. आम्ही जातो तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला जेलमध्ये पस्ताव केला का नाही नाही तुम्ही नका जाऊ हा? हा मी आम्ही बायका काढून देऊ बायका काढून देऊ अन्न दिवा काढता द्या ना काढून आम्ही कोण नाही म्हणतो द्या काढून जा तुम्हाला कोण अडवाले हाय असं सण होईल का द्या काढून होईल आम्ही का जातो. आम्ही सण जातो निघून. तेव्हा खा झाली पाय मला तर नाही होणार हा? सर मी काय म्हणते दुसऱ्या चांगल्या करून आणा आणि त्यांना हे दाखवा त्या सण करतील उलट एखाद्या माते थोडं खाजाव रे सात हातू का त्या सातऱ्या खाजूला आहे ना दोन पोरत ते तर त्यांच्याच पोटचे ना खाजून देतील ना अहो काय तुम्ही लाजा खाजून शरम- दिल्याने काय फरक पडतो अहो, थोडी तरी शरम ठेवा लाजा ठेवा थोडी. अरे बाबा त्याला कोण म्हणते काय काय बोलतोय त्याला फट काय देतं? मुसखडाने देत नाही बोलत ती. अरे समा खरं बोलत तुम्ही तिच्या अंगावर हात घालता का काय बोलत होतो सुद्धा हा? मग पाठी काय डायरेक्ट पाठ घालून द्यायला काय होतं? पाठ पाठ घालून घालून द्यायला. हा, पाठ होती काय मग? बिन्नाचं सोडलं ना डोक्याला गुंडाळून अरे, राहिले का पाठ तुम्ही? घालून द्यायचं म्हणतो मी हा? काय पाठ शरम आहे का घालून थोडीशी? हात- पाठीला सापडला होत्या अहो, आमचा बाप तरी म्हणाल का आम्हाला आता यावं त्याला काय होतं लेकर शेवटी आपण त्यांची लेकराची काय झालं तर? काय बापाची ठिकाणी बाई मग? काल राग येऊ तिथे तुला मग सोन बाई आज काय करते मोठी लाटी तू मी करा काय म्हणते बाप तशी भेटते आणि बाई, काहीच फरक नाही तुमच्यामध्ये तुम्हाला ते हात मोडले का ऐक हो, मला एक बिरू- एक काम करा सगळ्यात भारी ना मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो हे इंजेक्शन नाटकं मारून नाही, आणतो फक्त तुमच्या समोर आहे हो तुम्हाला इंजेक्शन मारून आण, चला मी काय तो एक जाऊ दे करा वरती, यांच्या रोज डोळ्यात मी आंघोळ किती करायला का गेलो ना, करायचं तू लवकर उठत होते मी आंघोळ बिला पटक्यात उठायचं मोरीत यायचं पटक्यात तो मा पाठी साबण लावून द्यायचा चालेल. हा? हा. अण्णा तुम्हाला काचे आणून देऊ का का ते हा आणा ना हा अहो काचे ते पाठ खाजू राहिले का मांड्या खाजू राहिले ते मांड्या हे तर जास्त लक्षात ठेवा तुम्ही आणावंच लागतील त्या हा पाटील कशाला मांड्या खाजवतात पाठ घासा म्हणता सामा हा. एक काम कर ती कुत्री दवाखान्यात घेऊन जा यांना दोघांना संगच घेऊन जातो संगच घेऊन जातो दोघांना इंजेक्शन त्यांना ते कुत्री वाचून होत नाही हा तुम्हाला एक कशाला? डोसचा तू गब्बार का तुला बोल राहिले बरं का काय झालं? डोस द्यायला मला ना पहिले अंडरपॅन्ट मोठा लहान बघ घरच्या हा? तू जाय बाजारला अरे त्यांना गरमाट होईल परत हा मग काय हे तुम्हाला मोकळं चाकलं बरं आहे मोकळं बरं हवा यायला आपण मोठा आहे 8 वर्षापासून मी बी राहणार नाही ताई इथपर्यंत हा काय चल. झालं काय झालं समा याला ती जाळी जाळीची अंडरपॅन्ट आणून आता हा हवा यायला हा, चल, हवा 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 यायला भाई आता ही जाळीची बरं, चल, चल, तुला वाढून आपण त्याच्या पुढे कामा करू उद्याला वाढून कुठे चालली नाही चला आम्हाला स्वयंपाक आम्हाला जेवण चला जा चला जेवू ना. आम सोबत जेवा चला आमच्या पंक्तीला. असं करता. हा, चल इकडून पुढे आहे ना आम्ही आलोच होतो जेवायचं नाही नाही हा. एखादे तुम्ही तोंड लवकर ये जा बा एखादे तोंड पुढीन चला हे यांना लय झालं जरा बोलायचं नुसत्या नाही तर उलटी तब्येत खडक हो, नाही कोणाला काय लय बोलल्या तर